सर्वांना सप्रेम जय भीम आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आहेत. तर या ठिकाणी आपण सागरजी मेश्राम साहेबांच्या निमंत्रणाने उपस्थित झालेलो आहोत आणि दरवर्षी आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या मित्रजन महिला संस्थेतर्फे नेहमीच कार्यक्रम वेगवेगळ्या अंगाने होतात. तर यावेळेस आपण पाहतो की जे आर्थिक चळवळ जी आहे त्याच्यावर आधारित हा आजचा एक जो कार्यक्रम आहे तो छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर आता 2 आयुष्यमान सरांनी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं. तसा मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी होतो कधी काळी, परंतु आता बरीच वर्षापासून मी धम्माच्या क्षेत्रामध्ये काम करीत असल्यामुळे त्या संदर्भातलं फारसं माझं अद्ययावत ज्ञान कमी आहे, परंतु आहे जे असायला पाहिजे ते. तर सरांनी जे आता एक छोटंसं वाक्य जे वापरलं होतं मार्केट सिस्टीमबद्दल किंवा बाजार व्यवस्थेबद्दल, ते अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे त्यांचं. तर मी या ठिकाणी फक्त एक मुद्द्याकडे आपलं लक्ष आकर्षित करतो, कारण माझ्यापेक्षा अधिक बोलणारे असते. तर प्रामुख्याने जेव्हा आपण आर्थिक याचा विचार करतो सिद्धांतांचा, तर त्याच्यामध्ये पूर्वी JBC सारखे जे लोक होते, रिकार्डो JBC सारखे, त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची मांडणी केली होती. तर कल्याणकारी अर्थशास्त्राचं महत्त्व हे होतं की जे काही वस्तूंचं उत्पादन केलं जाईल, त्या वस्तूंचं विनिमय केलं जाईल किंवा त्याच्यावरची जी काही मालकी हक्क वगैरे आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो त्या देशातील नागरिकांच्या कल्याणाच्या हेतूने तो करण्यात यावा, अशा प्रकारची भूमिका होती. आणि ही कल्याणकारी अर्थशास्त्र संकल्पना बेसिकली जगभरातल्या सगळ्याच लोकांना पूर्वी मान्य होती आणि ते मान्य करणं गरजेचं सुद्धा आहे. आणि आपला जो बाबासाहेबांचा संघर्ष असेल किंवा कार्ल मार्क्सचा जो संघर्ष असेल, तो संघर्ष नेमका कशासाठी होता, तर तो कल्याणकारी अर्थव्यवस्थेसाठी होता. आता दुसरा विषय असा झाला की जेव्हा लिओनेल रॉबिन्सन नावाचा व्यक्ती जेव्हा आला आणि त्याने अर्थशास्त्रीय जी डेफिनेशन होती, जी ॲडम स्मिथने काय मांडली किंवा बाकीच्या लोकांनी मांडली, तर त्याच्यामध्ये लिओनेल रॉबिन्सनने काय केलं, डेफिनेशन जी अशा पद्धतीची बनवली की त्याच्यामुळे पूर्ण अर्थशास्त्राची दिशा बदलून गेली. अर्थशास्त्राची दिशा आज जी बदललेली आपण पाहतो, याच्यामध्ये जो गुंतागुंत जी निर्माण झालेली आहे, तर ते बेसिकली लिओनेल रॉबिन्सनच्या व्याख्येपासून सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसते. तर त्यांनी जी व्याख्या अतिशय साधी आणि सरळ व्याख्या त्या माणसाने मांडली आणि ती व्याख्या अशी होती की गरजा अनंत आहेत. ज्या गरजा आहेत ना, त्या गरजा अनंत आहेत, पण त्या गरजा पूर्ण करण्याची जी साधने आहेत ती मात्र मर्यादित आहेत. बरं, मर्यादित आहेत एवढ्यानंतर ते पर्यायी उपयोगाचे आहेत, म्हणून आर्थिक प्रश्न निर्माण होतो. तर म्हणून त्याने काय केलं, उपयोगितेवर भर दिला. आणि उपयोगितेवर भर दिल्यामुळे विषय असा झाला का तिथे कल्याणकारी हा जो शब्द आहे तो तिथून काढून टाकला गेला. जसं एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला दारूमध्ये उपयोगिता आहे, कारण दारू पिण्याची त्याची गरज पूर्ण होत आहे. उपयोगितेचा अर्थ हा होतो की एखादी गरज भागवण्याची क्षमता ज्या गोष्टीमध्ये असते त्याला उपयोगिता म्हणतात. तर त्याच्यामुळे दारू पिणाऱ्या माणसाला दारूमध्ये उपयोगिता आहे, म्हणजे उपयुक्तता, युटिलिटी आहे. खर्रा खाणाऱ्या माणसाला खर्ऱ्यामध्ये उपयोगिता वाटते. तर जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो तर त्यावेळेस कल्याणकारी हा प्रकार त्या ठिकाणी मग राहत नाही. म्हणून आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये पण दारूची लायसन भेटतात दुकानं चालवण्याची, बरोबर आहे का? दारू पिण्याचंही लायसन भेटू शकतो. किंवा खर्ऱ्याची, गुटख्याची जी काही दुकानं आपण पाहतो ती सहजतेने आपल्याला आपल्या अवतीभोवती असताना आपल्याला दिसतात. जेव्हा की त्यामुळे कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो, त्यामुळे एखादी मोठी हार्ट बिमारी उत्पन्न होऊ शकते. मग अशा वेळेस मग यांनी काय केलं, एक नवीन सिस्टीम शोधून काढली आणि त्यामध्ये असं लिहून राहते की जसं टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ, ड्रिंकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे तुम्ही ते पहा आणि तुमचा चॉईस तुम्ही ऍक्सेप्ट करा. तर तुमचं आता मार्केट काय झालेलं आहे, तुमचं चॉईस बेस्ड मार्केट आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, उपयुक्तता बेस समजा होतं, पण ते उपयुक्तता बेसमध्ये जेव्हा ते कल्याणकारी नाही आहे तर लोकांनी काय केलं, चॉईस बेस्ड केलं. तर तुमची इच्छा बाबा, आम्ही तर त्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याचा गुन्हा सुद्धा दाखल नाही करू शकत. एखाद्याला समजा कॅन्सर झाला सिगरेट पिऊन, तर तुम्ही कोणत्याही ब्रिस्टल कंपनीवर किंवा कोणत्या कंपनीवर याचा दावा नाही करू शकत का बाबा रे तुम्ही तुमच्या सिगरेटमुळे कॅन्सर झाला. ते मध्ये आम्ही लिहूनच ठेवलेलं आहे. तर आपल्याला जेव्हा मार्केट सिस्टीम उभी करायची असते तर तेव्हा सर्वात पहिले आणि महत्त्वपूर्ण बाब आहे की माणसाच्या मूलभूत गरजांना महत्त्व द्यावं लागते. किंवा गरजा हा जो विषय आहे, गरज, याचा स्टडी बरोबर करावा. आपण थोडं ॲडव्हर्टायझिंगचा जर विचार केला, आपल्या जे बेसिक ॲडव्हर्टाईज असतात आपले जे रोज चालतात, जसं उदाहरण दाखल केस रंगवण्याचे ॲडव्हर्टाईज आहे. तर केस रंगवण्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचा तिथे एक सिंपल गोष्ट सांगितलेली आहे की केस पांढरे दिसल्यानंतर लोक तुम्हाला हसतील, केस पांढरे दिसल्यानंतर तुमचा लोक म्हणजे अपमान करतील, तुमच्या जवळ कोणी येणार नाही. पण तेच तुम्ही केस रंगवल्याबरोबर एखादी सुंदर मुलगी तुमच्याकडे येईल, तुमच्यासोबत पार्टीमध्ये चालेल, पार्टीत गेल्यावर लोक तुमची प्रशंसा करतील. म्हणजे माणसाच्या गरजा या अतिशय 1 सेकंदापुरत्या का असेना, पण त्या एका गरजेचा उपयोग करून भांडवलदारांनी काय केलेलं आहे, एक मार्केट क्रिएट केलेलं आहे, एक मार्केट उभं झालेलं आहे. शेवटी काय आहे, वस्तू अस्तित्वामध्ये आणणे, ती खरेदी करणे, या व्यवहारामध्ये जरी हा विषय असला तर मार्केटच्या निर्मितीमध्ये हा जो एक गरजेचा विषय आहे तो फार महत्त्वपूर्ण बाब आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट ही आहे की आपण कन्झ्युमर आहोत. मी पण खरेदी करतो वस्तू, तुम्ही पण खरेदी करता वस्तू. तर त्याच्यामध्ये काय झालं, आता आपण साधा विचार जरी केला तर आपण खरेदी करणारे व्यक्ती हा सोयीचा विचार करतो.
जसं आता आपल्या समाजाचं दुकान समजा थोडंसं अंतरावर आहे, अर्धा किलोमीटर अंतरावर आहे, आणि आपल्याला आता अर्जंटली पाहुणे आले ना, आपल्याला पोहे लागतात किंवा दूध लागते किंवा साखर लागते, तर आपण अर्धा किलोमीटर जाऊन नाही येऊ शकत त्या ठिकाणी. तर आपली भावना चांगली आहे, आपल्याला वाटतं की आपल्या माणसाचा विकास व्हावा, परंतु ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट वर्क नाही करत. मग आपल्याला वाटतं की चला बाबा जवळचं दुकानातून इमर्जन्सीमध्ये काहीतरी आणलं. तर शेवटी काय होते, ही एक फार मोठी अडचण आपल्या समोर उभी राहते ऍज अ कन्झ्युमर म्हणून दुसऱ्यांसोबत डील करत असताना. दुसरी एक अडचण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ही तर अडचण आपल्या समोर आहे. तर दुसरी महत्वाची जी बाब आहे ती ही लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण आपल्या बुद्धिस्ट मार्केटला उभं करण्याची विचार करतो, तर बुद्धिस्ट मार्केट नाही का ग्राहकाच्या भरोश्यावर उभं नाही होऊ शकत. म्हणजे याच्यासाठी मी असं म्हणतो, कारण आपण ऍक्च्युली ग्राहक आहो ना, आपण ऍक्च्युली ग्राहक आहोत, तर आपण पिओ कॉर्फिनचं मार्केट उभं केलं. कशामुळे केलं, कसं निर्माण झालं, त्याचा मालक आपल्याला माहिती आहे का, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, आपल्याला काय माहित नाही. याच्या मागचं कारण हे स्पष्ट आहे की आपल्याला काय करावं लागते, ती इंटरनेट लॉबी आहे. जसं उदाहरणादाखल मी एखादा बिझनेस करतो, तुम्ही पण एखादा बिझनेस करता, तर त्या बिझनेसच्या अंतर्गत जे मालांची देवाणघेवाण होते, ती जी कम्युनिटी तयार व्हायला पाहिजे, तर ती कम्युनिटी आपल्याला नाही का इंटरनल कम्युनिटी आवश्यक आहे. ही इंटरनल कम्युनिटी जेव्हा बनते ना, तर त्यावेळेस काय होते, आपला बिझनेस मजबूत बनतो. ग्राहक जे आहे, ज्यांना ज्या गोष्टी लागतील ते तर ग्राहक घ्यायला त्या दुकानांमध्ये नक्कीच जातील, पण इंटरनल कम्युनिटी महत्वाची आहे. जेव्हा मी आता पुण्यामध्ये जेव्हा होतो, म्हणजे बराच काळ मी पुण्यात राहिलो भिक्षू असताना वगैरे, तर त्यावेळेस आमचे एक मसलखांब बाबा होते, म्हणजे त्यांच्या विहारात नेहमी यायचे. तर ते इलेक्ट्रॉनिक जे वस्तू असतात ना, अशा नट बोल्ट वगैरे जो प्रकार आहे, तर त्याचं ते मार्केटिंगचं काम करायचं. तर मग कधी कधी मग ते सांगायचे त्यांच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी. तर त्यांनी हे एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की त्यांचे जे दुकानं असतात, समजा तर त्यांना बोल्टशी रिलेटेड असणारे जेवढे कॉम्प्लिमेंटरी सिस्टीम्स असतात, तर ते कसे कनेक्टेड असतात एकमेकांशी. ते दुकानदार कसाला या दुकानात ती वस्तू त्या दुकानात कच्च्या मालापासून त्यांची एक लिंक जुळते, तर त्या लिंकमुळे त्यांचा बिझनेस जो आहे ना खूप स्ट्रॉंग बनतो. तर आपली अडचण ही आहे, आपली अडचण ग्राहकांची नाही आहे, ग्राहकांची अडचण नाही, आपली अडचण आहे कच्च्या मालापासूनची जी एक लिंक पाहिजे मेन मालापर्यंतची, त्याच्यामध्ये आपली मोठी खतरनाक अडचण. आणि ती अडचण असल्यामुळे काय होते, आपण जरी ग्राहकांकडून फक्त 10-20 रुपये 50-100 रुपये काही जे आहे ते आपण थोडासा लाभ मिळवू शकतो, पण ही इंटरनल व्यवस्था आपली जर नसेल तर आपला झालेला नफा सुद्धा आपल्याला कच्चा माल घेण्यासाठी हा पूर्ण पैसा जो आहे आपल्या मार्केटला म्हणा किंवा कोणाला म्हणा त्यांना द्यावा. म्हणजे जरी आपण विचार करतो का ग्राहकांनी आमच्याकडून घ्यावं, परंतु ऍक्च्युली आपल्याकडे जमा झालेला पैसा जातो कुठे मग. तर आपल्याला हे जे सरांनी जे सांगितलं की बाबा एक लिंक मार्केट सिस्टीम तयार व्हायला पाहिजे, तर मार्केटच्या अंतर्गत जो विषय आहे तो हा आहे. तर हा विषय आपल्याला कसा मॅनेज करायचा जर असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इंटरनल जी एक लॉबी आहे, तर ही लॉबी नाही का बाहेर नाही आली पाहिजे. जसं मी आपल्या मेश्राम सर जेव्हा माझ्याकडे आले होते का बुद्धिस्ट नेटवर्क ग्रुप त्यांनी जे निर्माण केले, आपले रोखले साहेब पण आले होते, तर त्यावेळेस मी यांना हे समजावून सांगितलं का ग्राहकाला कुठल्या जाती धर्मात बांधला नाही. जर तुम्ही त्या ग्राहकाला जाती धर्मामध्ये जर बांधत असाल तर तुम्ही मराल. कारण त्याच्यामुळे जर समजा आता बेसिकली आपण अनेकदा पाहतो, आम्ही खेड्यापाड्यात ते पाहतो, एखाद्या महार माणसानं जर दुकान जर काढलं ना तर तो डुबतेच बिलकुल 2 महिन्यामध्येच. त्याच्या मागचं काय कारण राहते, एक तर पहिलं जाती व्यवस्था आहे आमच्या देशामध्ये, काही महाराचं दुकान आहे बाबा नंबर 1, आणि दुसरी गोष्ट महार कम्युनिटी त्या गावामध्ये 10-20 कुटुंब राहतात, 80% घरं तर दुसऱ्या समाजाचे असतात. म्हणजे एकीकडे महार आहे म्हणून ते मरतात आणि दुसरीकडे 20 लोक किती खरेदी करणार. एखादी समजा आपल्याला 1 किलो साखर आपण खरेदी केली, तर 1 किलो साखर आपल्याला किती दिवस पुरल, 8 दिवस तर पुरल ना कमीत कमी. मग 8 दिवसानंतर आपण दुकानात जाणार, मग 8 दिवस त्या दुकानदारांना काय करायचं. तर या काही अडचणी ज्या आहेत ना आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये, म्हणून माझं म्हणणं काय आहे की तुम्ही इंटरनल जर लॉबी जर तयार केली असेल, जे कोणालाही माहित होणार नाही काही दुकान कोणाचं आहे, आणि ते दुकान कोणाचं आहे तो ग्राहक येईल तेव्हा येईल, त्याला माहित होईल, तो नाव वाचून किंवा काय करून. आता अनेक जण आहेत, काही डॉक्टर्स आहेत किंवा काही दुकानदार आहेत जे बाबासाहेबांचा फोटो ठेवतात, बुद्धाचा फोटो ठेवतात, तरी लोक शेवटी जातातच का त्यांच्याकडे, असं काही नाही की नाही जात बाबा. तर आपल्याला एक इंटरनल अरेंजमेंट कशी करता येईल याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे. मी आधीच सांगितलं की मी काही तेवढा तज्ञ नाही आहे विनाकारण, म्हणजे काहीतरी समजू नका, कारण हे फक्त माझं थोडंसं चिंतन या विषयावर आहे की कसं सक्सेसफुल होऊ शकते. पण सरांनी एक ते वाक्य वापरलं आणि त्यांचा अनुभव आहे त्या क्षेत्रामधला, ते बरेच वर्ष त्या क्षेत्रात काम करत आहेत, तर त्यांच्या अनुभवाला लक्षात घेऊन मी थोडंसं त्याला पुढे नेण्याचा धागा जो आहे तो पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे, अधिक आपला वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्याला थांबतो. शांत चित्ताने आपण श्रवण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आहे, मंगलकामना आहे. आणि मी धन्यवाद देतो मेश्राम सरांचा पण, ज्यांनी मला ही काय ऑपॉर्च्युनिटी दिली की मी माझे मत मांडावे. सर्वांना जय भीम. जसं नाकले सरांनी आणि गेडम सरांनी सांगितलं की एक मार्केट प्लेस झालं पाहिजे आणि परचेस विदिन द कम्युनिटी झाली पाहिजे. आम्ही त्याच गोष्टीवर काम करत आहोत. परचेस विदिन द कम्युनिटी म्हणजे आपल्या समाजाच्या लोकांनी आपल्या समाजाच्या व्यावसायिकाकडून त्यांनी खरेदी केली पाहिजे, म्हणजे जो पैसा आहे तो आपल्या समाजामध्येच सर्क्युलेट होईल. सोबतच कसं आहे की सोबतच कसं आहे की आपण पाहतो प्रत्येक जो सेक्टर आहे, म्हणजे तो टेक्स्टाईल असो, स्टेशनरी असो किंवा किराणा असो, प्रत्येक सेक्टरवर सिंधींनी मोनोपोली करून ठेवलं आहे. ते छोट्या गोष्टीपासून सुरू केलं होतं, एक ट्रेडरपासून सुरू केलं होतं, आज प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक मॅन्युफॅक्चर म्हणून बनवून आहे. तर
आपण आता जरी ट्रेडर म्हणून आहोत तर आपण मॅन्युफॅक्चर किंवा इंडस्ट्री कशी राहू शकतो, तर त्याच्याकरता एक कलेक्टिव्ह परचेसिंग हा एक चांगला माध्यम आहे. आता कलेक्टिव्ह परचेसिंग कसं की एक उदाहरण सांगतो तुम्हाला की माझं स्टेशनरीचं काम आहे. महिन्याभराचं मला बहुतेक 100 बॉक्सेसचं कन्झम्पशन राहते A4 पेपर, एक उदाहरण. तर 100 बॉक्स हा खूप कमी क्वांटिटी आहे. याला मी होलसेल मार्केटमधूनच घेईन आणि होलसेल मार्केट म्हटलं तर मोनोपोली आहे सिंधी. पण असेच जर आपले असेच बुद्धिस्ट स्टेशनरीचे 10 लोकही उभे झाले, छोटे छोटे जरी असले, तर 10 लोकांनी एका जागी येऊन एक असोसिएशन बनवा. ते ऑन पेपर असो किंवा नॉमिनल असो किंवा कसंही, ते असोसिएशन म्हणजे 10 लोक जर स्टेशनरीचे आहेत, 10 लोकांची रिक्वायरमेंट आपण पाहून घेऊ की प्रत्येकाचं 100 बॉक्स म्हणजे 10 गुणिले 100 1000 बॉक्स झाले. ही चांगली क्वांटिटी आहे. 1000 बॉक्स आपण मॅन्युफॅक्चरिंगकडून घेऊ शकतो. म्हणजे 10 लोक, मी 10 लोकांची क्वांटिटी एका सोबत मॅन्युफॅक्चरिंगकडून घेतो. त्याच्यामध्ये कसं होईल की मार्जिन जे आहे आमचं वाढेल. ठीक आहे. कारण की एक गोष्ट अशाही लक्षात आली की आपण ज्यावेळेस होलसेलमध्ये जातो, आता सध्या आम्ही ट्रेडर आहोत, होलसेलमध्ये जातो तर होलसेलमध्ये सिंधी मारवाडी यांचीच मोनोपोली आहे. आपली ओळख टिक्या आणि बिना टिक्याची आहे. म्हणजे बुद्धिस्ट लोक जनरली टिका नाही लावत आणि ते त्यांच्याकडे जर स्टॉक घेण्याकरता गेले तर त्यांना कमी मार्जिनमध्येच ते दिलं जाते. आणि त्याच्याऐवजी जर त्यांचा कम्युनिटीचा किंवा टिकेवाला माणूस गेला तर त्याला थोडंसं मार्जिन वाढून अशी वस्तू दिली जाते. तर ही गोष्ट काय आहे ते खतम होऊन जाईल. म्हणजे आमचं मार्जिन जे आम्हाला, आमच्या वस्तू ज्या आहेत काही आम्हाला कमी मार्जिनमध्ये मिळतात, आम्ही कलेक्टिव्ह परचेसिंग करू तर डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग मिळेल. तर इथे आमचं मार्जिन वाढेल. आणि स्टेशनरीमध्ये फक्त एक पेपरचं मी उदाहरण दिलं आहे. स्टेशनरीमध्ये हजारो प्रोडक्ट्स आहेत. ते 10 लोक 10 20 प्रोडक्ट डिवाइड करू शकतात. म्हणजे एक व्यक्ती 10 लोकांची रिक्वायरमेंट आपल्या नावावर मागवेल. आता याच्याने कसं होईल, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग सोबत आपले कनेक्शन्स होतील. आपण अल्टिमेटली त्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरची शिप आपल्याला त्या कंपनीची अल्टिमेटली डिस्ट्रीब्युटरशिप ऑफर होऊ शकते. आणि जिथे आपलं मार्जिन वाढलं, आपण त्या सरप्लस पैशाला आपण आपला बिझनेस वाढवायला यूज करू शकतो. म्हणजे आपल्याकडे सरप्लस पैसा राहिला म्हणजे किंवा मार्जिन जास्त राहिली तर त्याच्याने आपण आपलं प्रोडक्शन वाढवू शकतो. नयन सरांचाही एक प्रोडक्शन प्लांट आहे. म्हणजे आपले जे क्लिनिंग आयटम्स आहेत ना, हँडवॉश, डिटर्जंट वॉश किंवा जे काही आहे, तर त्यांचं क्लिनिक आयटमचं प्रोडक्शन आहे. तर कुठेही सरप्लस राहिलं तर आपण प्रोडक्शन क्वांटिटी वाढवू शकतो. आपण जास्त क्वांटिटीमधून आपण माल घेतला तर तो अजून आपल्याला स्वस्त पडते. म्हणजे जर मी 1 ड्रम घेत आहो, तेच 1 ड्रमच्या ऐवजी मी 100 ड्रम घेत आहो तर तेवढंच स्वस्तात पडेल. तर सरप्लस आपल्याकडे पैसा आला तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि अशा पद्धतीने आपण आज ट्रेडरपासून तर डिस्ट्रीब्युटर आणि मॅन्युफॅक्चरपर्यंत जाऊ शकतो. माझ्याकडून एवढंच आजच्या दिवसाला. धन्यवाद. मी जनरल बोललो तर चालेल ना सर? जनरल थोडंसं, जास्त काही नाही. मी एक सिम्पलचा पर्सन आहे. मी फक्त व्यवसाय करतो आणि जमेल तितका वेळ आपल्या समाजाला द्यायचा प्रयत्न करतो. मी आपल्या आजूबाजूला होत असलेल्या एफर्ट्सला ॲक्च्युली रिकग्नाईज करायला मला आवडतं. म्हणजे खरंच काम करायचं आहे तर आपण आजूबाजूला काही लोकांकडनं शिकायला पाहिजे. जसं सुरुवात करतो मी सागर मेश्राम सरांकडनीच. छोटेच का नसो पण असे प्रोग्राम अरेंज करून ते काही ना काही माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर नाकले सर आहेत. नाकले सरांना आता मी जास्त नाही सर, आपण मला वाटते 2 ते 2.5 वर्ष झाले मी तुम्हाला परिचित आहे. आणि त्या वेळेपासून आपल्या कामातूनही वेळ काढून आज ज्या प्रकारे ते एक सम्यक मार्ट चालवून राहिले ते खूप सराहनीय आहे. सोबतच स्मार्ट नाही तर स्कूटरचं देखील त्यांनी आता सुरू केलेलं आहे. बरेचदा नाकले सरांसोबत माझी चर्चा होत असते वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन की कशा प्रकारे आपण एखाद्या व्यवसायामध्ये जाऊ शकतो, कोणत्या व्यवसायामध्ये काय फॉल्ट्स येतात, काय चॅलेंजेस येतात, त्यावरचं डिस्कशन आमचं चालू असतं. तर माझा असंच विचार आहे की आपण चर्चेचा जो सत्र असतो, म्हणजे जनरली एक फॅमिलीमध्ये, मी एक टीचरसुद्धा आहे. माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करेल. मी एक टीचरसुद्धा आहे. मी पार्ट टाईममध्ये होम ट्युशन्स घेतो, म्हणजे घरी जाऊन शिकवतो लोकांच्या. आता घरी जाऊन शिकवणं म्हटलं म्हणजे एक पर्सन मला 5 ते 6 हजार रुपये फीस देतो एका तासाची. आता ज्याची कॅपॅसिटी आहे की तो 5 ते 6 हजार रुपये एका तासाची फीस देऊ शकतो एका विषयाची फक्त. तर ते फॅमिली एक अपर मिडल क्लास किंवा त्याच्यावरची असते. मी त्या लोकांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये चर्चेचा विषय बघतो. चर्चेचा विषय हा नसतो की तुम्ही अभ्यास नाही केला, तुला एवढेच मार्क घ्यायचे आहे, तुला डॉक्टरच बनायचं आहे, तुला इंजिनियरच बनायचं आहे. त्यांचा विषय असतो की तू लायबल हो, म्हणजे तुझ्यामध्ये काहीतरी गुण घे. हा त्यांचा विषय असतो की तुझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी असायला पाहिजे.
शिक्षणच ती क्वालिटी असेल असं आवश्यक नाही. तुझ्यामध्ये काहीतरी एक क्वालिटी असायला पाहिजे. ते एज्युकेशन पण याच्यासाठी करतात की म्हणजे त्याला माहीत असं थोडंफार मॅथ्स थोडंफार इंग्लिश त्याला यावं म्हणून ते एज्युकेशन घेतात. ते एज्युकेशन याच्यासाठी नाही घेत की 90% मार्क पाहिजे म्हणून. आपल्याकडे मिडल क्लासमध्ये खूप जोर दिला जाते 90% मार्क्सवर, 95% मार्क्सवर खूप जास्त जोर दिला जाते की तुला इतके घ्यायचे आहे. त्यांच्यामध्ये ही नाही राहत. त्याच्यामुळे त्यांची मुलं खूप फ्री माइंडेडनी अभ्यास करतात आणि चांगले मार्क देखील घेतात. हे मी माझ्या स्वतःच्या गेल्या 12 वर्षाच्या टीचिंग एक्सपिरियन्समध्ये बघितलेलं आहे. हे काय मी 1-2 वर्ष टीचिंग करत आहे यातला भाग नाही. 12 वर्ष झाले मला एक्सपिरियन्स करताना. अनेक होम ट्युशन्समध्ये मुलांना मी शिकवतात. आपल्या फॅमिलीमध्ये मुलांसोबत आपली चर्चा काय हा खूप मोठा विषय असतो आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये मुलांसोबत चर्चा काय हा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. आपण मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवण्यावरच खूप भर देतो ना की त्याच्या आवडीनिवडीवर भर देतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तो कुठेतरी बर्डन फील करतो मुलगा की मला 90% घ्यायचेच आहे, मला असं घ्यायचंच आहे, मला तसंच घ्यायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग मला एक खूप म्हणजे वाईट वाटतं पॅरेंट्सला घेऊन की ते खूप सारा पैसा ना अनावश्यक मोठमोठ्या कोचिंग क्लासवर खर्च करतात. 2-2, 2.5 लाख रुपये खर्च करतात. आपल्या मुलाला 10वीमध्ये 80% काय आले तर त्याला खरंच म्हणजे त्याची पडताळणी नाही करता त्याला अशा मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये भाडतात आणि त्याच्यावर ॲडिशनली मी इतका पैसा लावला आहे काहीतरी कर. बिचारा तो अर्धा तर तसंच घडून जाते की नाही झालं तर काय. पण त्याच्याऐवजी तेच 2-2.5 लाख रुपये तुम्ही स्किल डेव्हलपमेंटवर का नाही लावत. माझा हा विषय. स्किल डेव्हलपमेंट भरपूर स्किल आहे. आपण त्याच्यावर कधीच विचार करत नाही. ठीक आहे मुलगा मग चला कसा बसा ग्रॅज्युएशनलाही आला तर तेव्हा तिथे पण जे अभ्यासक्रम आहे तिथे पण जोर लावला जाते की अभ्यास कर. स्किल डेव्हलपमेंटवर आपली पूर्ण दुर्लक्ष असते. आपली जे समाज आहे तो स्किल डेव्हलपमेंटवर काहीच लक्ष देत नाही. अरे तो अगर एज्युकेशन करत आहे, तो अगर समजा शिकत आहे, कॉलेज शिकत आहे, तर कॉलेज समजा इंजिनियर बनत आहे, तर इंजिनियर बनत असताना त्याच्या फील्डशी रिलेटेड एखाद्या गोष्टीला घेऊन त्याला का बरं स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस नाही लावून दिले जातात जेणेकरून तो 4 वर्षानंतर जेव्हा निघेल तो ऑटोमॅटिकली एम्प्लॉयबल राहील. आजचा एज्युकेशन सिस्टम पूर्णपणे ढसाळलेला आहे. प्लीज या एज्युकेशन सिस्टमवर भरोसा करू नका. काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही आमच्या वेळेचं कॉलेजही आम्हाला बेकार वाटत होतं. आता तर त्याच्यापेक्षा 10 पटीने ढसाळलेलं आहे एज्युकेशन सिस्टम. बरोबर. तर त्याच्यामुळे माझं एकच रिक्वेस्ट आहे की अगर स्किल डेव्हलपमेंट राहिलं, स्किल तुम्ही दिलं त्याला, तर तो स्किलचा वापर स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करू शकतो, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतो, काही करू शकतो. तो कधी उपाशी पोटी मारणार नाही. आणि हे प्रायव्हेट सेक्टरचं गव्हर्नमेंट अगर आपण जॉब दिलं, गव्हर्नमेंट फक्त 2% लोकांना जॉब देते. बरोबर आहे. हा खूप मोठा आपल्या समाजात एक गैरसमज आहे की गव्हर्नमेंट जॉबला घेऊन बरेचसे लोक हे करत असतात. पण प्लीज आपल्या मुलांना माझं एक मत आहे की जास्त 3 वर्षापेक्षा जास्त एखाद्या मुलाला ट्राय नको करू द्या गव्हर्नमेंट जॉबसाठी. म्हणजे इकडे क्रायटेरिया असतो 150 मार्क कट ऑफ असतो. मुलाला 90 आणि 60, 70, 80, 90 मार्क येतात तरी तो ट्राय करत आहे. एक तर पॅरेंट्स बेवकूफ आहेत, नाही तर स्टुडंट बेवकूफ आहे. 2 पैकी काहीतरी एक गोष्ट आहे सर. खरं सांगतोय 3 वर्षापेक्षा जास्त गव्हर्नमेंट जॉबला नाही दिलं पाहिजे. कारण की इकडे आम्ही बघतोय की माझ्या एकची मुलं म्हणजे 28, 29, 30 झाले तरी गव्हर्नमेंट जॉबचंच प्रिपरेशन करून राहिले. प्लॅन बी काहीच नाही डोक्यामध्ये, प्लॅन बी काहीच नाही. सो प्लीज असं काही करू नका. मुलाला शिकवत असताना त्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये टाका. त्याला काहीतरी स्किल द्या, त्याला काहीतरी असं द्या की जे त्याच्याकडे उत्कृष्ट राहील. आणि त्याच्या कॉलेज लाईफ टाईममध्ये अगर शिकवण्यात आलं तर खूपच छान, खूपच छान. सो इतकं बोलून मी माझा हा जो मेसेज आहे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याकरता थँक्यू. मला ऐकून घेतलं. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.